विचार करा, लाखो वर्षांपूर्वीचा काळ, जेव्हा आपली पृथ्वी आजच्यापेक्षा खूप खूप वेगळी होती. हम्म. आपल्या भूतकाळात काहीतरी दडलंय, काही रहस्य, काही न सुटलेले प्रश्न आणि असे काही निर्णायक क्षण ज्यांनी मानवतेचा संपूर्ण मार्गच बदलून टाकला. एका माकडासारख्या दिसणाऱ्या पूर्वजापासून ते आजच्या विचार करणाऱ्या मानवापर्यंतचा हा प्रवास, तो नेमका कसा झाला? हो, या प्रवासात कोणते टप्पे होते, कोणती वळणं होती? हा प्रवास म्हणजे काही सरळ रेषेत घडलेली प्रगती नाहीये. नाही, अजिबात नाही. हे तर अनेक प्रयोगांची, यशस्वी आणि अयशस्वी ठरलेल्या प्रयत्नांची एक रोमांचक कहाणी आहे. बरोबर. आणि याच रोमांचक प्रवासाचा शोध घेण्यासाठी तुमचं स्वागत आहे. ही सखोल चर्चा तुमच्यासाठी घेऊन येत आहे महास्टडी मित्र. MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी स्मार्ट आणि परीक्षाभिमुख शिक्षणाला समर्पित असलेलं आपलं चॅनल. आज आपण MPSC इतिहास अभ्यासक्रमातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटकावर लक्ष केंद्रित करणार आहोत, मानवाची उत्क्रांती. आणि हो, हा विषय केवळ MPSC साठीच नाही, तर महाराष्ट्रातील इतर राज्यस्तरीय परीक्षा आणि रेल्वेच्या परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. उत्क्रांती हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये लाखो वर्षांपासून होणारा संतत आणि अत्यंत हळू गतीने होणारा बदल. पण इथे एक गंमत आहे. मानवाची उत्क्रांती दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर झाली आणि दोन्हीचा वेग खूप वेगळा होता. एक आहे जैविक उत्क्रांती. हो, म्हणजे जी आपल्या DNA मध्ये लिहिलेली आहे, ही अनुवांशिक माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना होणाऱ्या बदलांची प्रक्रिया आहे. जसं की मेंदूचा आकार वाढणं, पाठीच्या कण्याचा आकार बदलणं. 2 पायांवर चालण्यासाठी शरीरात झालेले बदल. ही प्रक्रिया खूपच संथ गतीने, म्हणजे हजारो लाखो वर्षांमध्ये घडते. आणि दुसरी जी खूपच वेगवान आहे ती म्हणजे सांस्कृतिक उत्क्रांती. अच्छा. ही कल्पना आणि सामाजिक शिक्षणाच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. हत्यारांचा वापर, अग्नीचा शोध, भाषा, कला आणि मग शेती. म्हणजे या सगळ्या गोष्टी काही हजार वर्षातच वेगाने पसरल्या. अगदी, म्हणजे एक प्रकारे जैविक उत्क्रांतीने आपल्याला हार्डवेअर दिलं. आणि सांस्कृतिक उत्क्रांती म्हणजे त्यावर चालणारं सॉफ्टवेअर, जे आपण सतत अपडेट करत आलो. बरोबर. मग या जैविक हार्डवेअरची सुरुवात नक्की कुठून झाली? आपले सगळ्यात जुने पूर्वज कोण होते? हा महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीनेही. यासाठी आपल्याला साधारण 60 ते 70 लाख वर्ष मागे जावं लागेल. आफ्रिकेत आपल्याला सायलॅन्थ्रोपस चॅडेन्सिस नावाच्या प्रजातीचे अवशेष सापडले आहेत. सायलॅन्थ्रोपस हा आपला सर्वात प्राचीन ज्ञात पूर्वज मानला जातो, बरोबर? हो, पण एवढ्या जुन्या अवशेषांवरून शास्त्रज्ञ हे कसे ठरवतात की तो 2 पायांवर चालायचा की 4 पायांवर? हो ना, हा प्रश्न मलाही पडला होता. उत्तर एका छोट्याशा पण महत्त्वाच्या पुराव्यात आहे. आपल्या कवटीच्या तळाशी एक छिद्र असतं, ज्याला फोरामिन मॅग्नम म्हणतात, जिथून पाठीचा कणा मेंदूला जोडला जातो. ओके. असं समजा की एका काठीवर एक बोलिंग बॉल बॅलन्स करायचा आहे. 4 पायांवर चालणाऱ्या प्राण्यांमध्ये हे छिद्र कवटीच्या मागच्या बाजूला असतं. पण जर तुम्हाला ताठ उभं राहायचं असेल तर तो बॉल व्यवस्थित बॅलन्स होण्यासाठी ते छिद्र बरोबर मध्यभागी असायला हवं. अच्छा. सायलॅन्थ्रोपसच्या कवटीत हे छिद्र मध्यभागी झुकलेलं दिसतं. म्हणजे हा एक पुरावा सांगतो की जवळपास 70 लाख वर्षांपूर्वीच आपले पूर्वज ताठ चालण्याचा प्रयोग करत होते. अगदी. हा उत्क्रांतीच्या प्रवासातला पहिला मोठा जुगार होता. झाडांवरची सुरक्षितता सोडून जमिनीवर येणं. आणि यानंतर एक मोठी प्रसिद्धी मिळालेली प्रजाती म्हणजे ऑस्ट्रॅलोपिथेकस, साधारण 40 लाख वर्षांपूर्वीची. लुसी नावाचा प्रसिद्ध सांगाडा याच प्रजातीचा आहे ना? हो, लुसीमुळे आपल्याला खूप माहिती मिळाली. ते पूर्णपणे 2 पायांवर चालायचे, पण त्यांचे लांब हात आणि खांद्यांची रचना अजूनही झाडांवर चढण्यासाठी अनुकूल होती. म्हणजे ते एकाच वेळी 2 वेगवेगळ्या जगात जगत होते असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि त्यांचा मेंदू आधुनिक मानवाच्या तुलनेत फक्त 1/3 होता, म्हणजे खूपच लहान. इथून पुढे खरा बदल सुरू होतो, जेव्हा होमो म्हणजे मानव या प्रजातीचा उदय झाला. यातला पहिला सदस्य म्हणजे होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानव किंवा हँडीमॅन. त्याला कुशल मानव का म्हणतात? त्याला हे नाव देण्यामागे एक खास कारण आहे. कारण त्याच्या जीवाश्मांसोबत पहिल्यांदा दगडी हत्यारे सापडली. अच्छा. आणि ही हत्यारं म्हणजे काहीतरी उचलून मारण्यासारखी साधी नव्हती, तर ती एका विशिष्ट पद्धतीने विचारपूर्वक तयार केलेली होती. याला ओल्डोवान हत्यारं म्हणतात. म्हणजे इथे फक्त शारीरिक बदल नाही, तर एक मानसिक क्रांती झाली. हो. त्याचा उपयोग मांस खरवडण्यासाठी
किंवा हाडं फोडून आतला पौष्टिक गर काढण्यासाठी करणं ही एक मोठी वैचारिक झेप होती. अगदी. आणि याच वैचारिक झेपेमुळे त्यांच्या मेंदूचा आकारही ऑस्ट्रेलोपिथेकसपेक्षा मोठा झाला होता. आणि यानंतर आला उत्क्रांतीच्या प्रवासातला खरा खेळाडू. होमो इरेक्टस, ताठ चालणारा मानव, हा सुमारे 19 लाख वर्षापूर्वी विकसित झाला. होमो इरेक्टस हा खरंच एक गेम चेंजर होता. ही पहिली मानवी प्रजाती होती जी आफ्रिकेतून बाहेर पडली आणि युरोप आणि आशियामध्ये पसरली. ते पहिले जागतिक प्रवासी होते. त्यांचं शरीर आधुनिक माणसांसारखं होतं. लांब पाय, छोटे हात, जे लांब अंतर चालण्यासाठी किंवा धावण्यासाठी उत्तम होते. आणि त्यांनी तंत्रज्ञानातही मोठी प्रगती केली, बरोबर? हो, नक्कीच. त्यांनी ॲशुलियन प्रकारची अधिक प्रगत आणि सममित हत्यारं बनवली, जसे की दगडी हातकुऱ्हाड. पण त्यांची सर्वात मोठी क्रांती होती अग्नीवर नियंत्रण मिळवणं. नाही, त्यापेक्षा खूप जास्त होतं ते. इथे एक खूप रंजक कुकिंग हायपोथिसिस आहे. कुकिंग हायपोथेसिस म्हणजे? अन्न शिजवल्यामुळे ते मऊ आणि पचायला सोपं झालं. त्यामुळे आपल्या पचन संस्थेवरचा ताण खूप कमी झाला. ओके. आणि इथेच तो अविश्वसनीय फीडबॅक लूप तयार झाला. विचार करा, पचनासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा वाचली. आणि ती वाचलेली ऊर्जा कुठे गेली? सरळ आपल्या शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा खाणाऱ्या अवयवाकडे, म्हणजे मेंदूकडे. अरे वा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अन्न शिजवण्याच्या एका सोप्या क्रियेने आपल्या मेंदूच्या विकासाला अक्षरशः इंधन पुरवलं. बरोबर. ही एक अशी घटना होती जिथे संस्कृतीने, म्हणजे अग्नीच्या वापराने, आपल्या जीवशास्त्राला, म्हणजे मेंदूच्या आकाराला थेट बदलून टाकलं. अविश्वसनीय आहे हे. आणि मग अखेरीस सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत आपल्या प्रजातीचा होमोसेपियन्स म्हणजेच बुद्धिमान मानवाचा उदय झाला. निअँडरथल्सचे समान पूर्वज होते. हो. मग आपल्यात आणि इतर मानवी प्रजातींमध्ये असा काय फरक होता? आपलं सुपर पॉवर काय होतं? फक्त मोठा मेंदू? मोठा मेंदू तर होताच, पण त्यापेक्षा महत्वाचं होतं त्या मेंदूचं वायरिंग. आपण अमूर्त विचार करू शकत होतो, प्रतीकांचा वापर करू शकत होतो. अमूर्त विचार म्हणजे कसं? काही उदाहरण आहे का? आहे ना. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोज गुहेत सापडलेले 75,000 वर्षांपूर्वीचे शंख शिंपल्यांचे मणी. दागिने? म्हणजे ते फक्त हत्यारं किंवा गरजेच्या वस्तू बनवत नव्हते. नाही, ते सौंदर्य, ओळख किंवा सामाजिक दर्जाचं प्रतीक बनवत होते. एका शिंपल्याला फक्त शिंपला म्हणून न बघता त्याला एक वेगळा अर्थ देणं, ही प्रतिकात्मक विचारांची सुरुवात होती. खरंय. याच विचारातून पुढे गुहांमधील चित्रकला आणि मृत व्यक्तींना विधीपूर्वक दफन करण्याची प्रथा सुरू झाली असावी. बरोबर. इराकमधील शनिदार गुहेत एका निअँडरथल व्यक्तीला फुलांसोबत दफन केल्याचे पुरावे सापडले आहेत. एक मिनिट, निअँडरथल म्हणजे हे फक्त होमोसेपियन्स करत नव्हते? नाही. हे तर क्रूर आदिमानव ही प्रतिमा पूर्णपणे खोडून काढणार आहे. याचा अर्थ त्यांना दुःख, सौंदर्य आणि कदाचित मृत्यूनंतरच्या जीवनाची कल्पनाही असावी. नक्कीच. आणि इथेच आपली कहाणी अधिक गुंतागुंतीची आणि रंजक बनते जेव्हा आपण आउट ऑफ आफ्रिका सिद्धांताकडे येतो. हो, यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. हा सिद्धांत नेमका काय आहे? हा सिद्धांत सांगतो की आधुनिक मानव म्हणजे होमोसेपियन्स आफ्रिकेत उत्क्रांत झाला आणि सुमारे 70,000 ते 50,000 वर्षांपूर्वी त्यांच्या एका लहान गटाने आफ्रिकेतून बाहेर स्थलांतर केलं. पण त्यावेळी युरोप आणि आशियामध्ये आधीपासूनच इतर मानवी प्रजाती राहत होत्या, जसे की युरोपमध्ये निअँडरथल्स आणि आशियामध्ये डेनिसोवन्स. मग त्यांचं काय झालं? आपल्या पूर्वजांनी त्यांना फक्त बाजूला सारलं नाही, तर त्यांच्यात आंतरप्रजननही झालं. काय सांगताय? म्हणजे त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यांना संतती झाली. हो. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे आपल्या डीएनए मध्ये आजही त्या प्रजातींचा वारसा आहे का? हो. आणि म्हणूनच आज आफ्रिकेबाहेरील लोकांच्या डीएनएमध्ये सुमारे 1 ते 4% निअँडरथल डीएनए आढळतो. काही आशियाई लोकांमध्ये डेनिसोवन्सचा डीएनएही सापडतो. आणि याचा आपल्याला काही फायदा झाला? खूप मोठा फायदा झाला. विचार करा, आपले पूर्वज आफ्रिकेतून एका नवीन वातावरणात आले होते. तिथलं हवामान, तिथले विषाणू सगळं वेगळं होतं. निअँडरथल्स आणि डेनिसोवन्स तिथे लाखो वर्षांपासून राहत होते. त्यामुळे त्यांच्या शरीरात त्या वातावरणाशी जुळवून घेणारे जीन्स आधीच विकसित झाले होते. अच्छा, म्हणजे आंतरप्रजननामुळे आपल्याला त्यांची रोगप्रतिकार शक्ती आणि थंड हवामानात टिकून राहण्याची क्षमता उधार मिळाली. अगदी. हा एक प्रकारे उत्क्रांतीचा शॉर्टकट होता. वाव. तर आज आपण मानवाच्या उत्क्रांतीचा लाखो वर्षांचा प्रवास पाहिला. हो. 2 पायांवर चालण्याच्या पहिल्या धाडसी प्रयोगापासून ते अग्नीचा शोध, हत्यारांचा विकास आणि कलेच्या निर्मितीपर्यंत
मानवाने केलेली प्रगती खरंच अविश्वसनीय आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर जैविक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीमधील फरक, महत्वाचे पूर्वज आणि त्यांच्या काळातील तांत्रिक प्रगती. आणि आउट ऑफ आफ्रिका सिद्धांतामागील ही गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेणं खूप महत्वाचं आहे. या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता हीच मानवाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. बरोबर. पण यात एक विचार करण्यासारखा प्रश्न दडला आहे. आपण निअँडरथल्स आणि डेनिसोवन सारख्या प्रजातींना मागे टाकून यशस्वी झालो, पण आजच्या युगात जिथे आपण स्वतःच पर्यावरणात प्रचंड बदल घडवत आहोत, तिथे आपली ही जुळवून घेण्याची क्षमता भविष्यात टिकेल का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आजच्या या माहितीपूर्ण चर्चेबद्दल धन्यवाद. MPSC, महाराष्ट्र राज्य परीक्षा आणि रेल्वे परीक्षांशी संबंधित अधिक माहितीपूर्ण चर्चेसाठी आणि अभ्यास साहित्यासाठी महास्टडी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत अभ्यास करत रहा.